नमस्कार मित्रांनो. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहोत, की Python आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा आपल्या कॉम्प्युटरमध्ये, आपल्या सिस्टममध्ये कसं इन्स्टॉल करायचं. तर आपण Python 2 प्रकारे इन्स्टॉल करू शकतो. एक Pythonच्या ऑफिशियल साइटवरनं Python इन्स्टॉल करू शकतो. मी दोन्ही पण मेथड तुम्हाला सांगणार आहे, की आपण Python कशाप्रकारे इन्स्टॉल करू शकतो. पहिली मेथड आहे Python ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करून इन्स्टॉल करणे आणि दुसरी मेथड आहे Anaconda डिस्ट्रिब्युटर डाउनलोड करून इन्स्टॉल करणे. तर आपण पहिल्यांदा एक ब्राउझर ओपन करूयात. मी आता Chrome ओपन केलंय आणि Chromeमध्ये आपल्याला लिहायचंय डाउनलोड पायथॉन. डाउनलोड पायथॉन जेव्हा आपण करतो, तेव्हा फर्स्ट साइट येते python.org ची म्हणजे जी ऑफिशियल वेबसाईट आहे Pythonची ती येते. त्यावर क्लिक करायचं डाउनलोड पायथॉनवर. तर तुम्हाला होम पेज जे Pythonचं ऑफिशियल वेबसाईट आहे त्याचं होम पेज तुम्हाला दिसणार. तर सध्या करंटली Pythonचं व्हर्जन 3.13.7 हे लेटेस्ट व्हर्जन चालू आहे. तुम्ही Python जर तुमच्याकडे Mac OS असेल किंवा Linux तुम्ही जर यूज करत असाल, तर Mac OS आणि Linuxचा पण सेटअप इथे तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर आता Androidचा पण सेटअप इथे आलेला आहे. .apk फाईल असेल याची. तर तो पण तुम्ही डाउनलोड करू शकता Android टॅबमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये. तर आता माझा पीसी Windows OSचा आहे. तर मी डाउनलोड Python 3.13.7 याच्यावर क्लिक करेल. मी जेव्हा याच्यावर क्लिक करेल तेव्हा इथे बघा डाउनलोडिंग चालू झालेलं आहे. एक राइट साइडला Chrome ब्राउझरमध्ये मला एक डाउनलोडिंग चालू झालेलं दिसतंय. डाउनलोडिंग पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला सेटअप इन्स्टॉल करायचा आहे. सेटअप इन्स्टॉल करायला नेक्स्ट करत तुम्ही सेटअप इन्स्टॉल करू शकता. ऑलरेडी माझ्या याच्यामध्ये Anaconda मी इन्स्टॉल केलेला आहे. कारण मी प्रेफर Anaconda करतो. कारण Anaconda बरोबर भरपूर सारे पॅकेजेस येतात. कारण एक डिस्ट्रिब्युशन आहे. तर त्यामध्ये त्यांनी सर्व प्रकारचे जेवढे Pythonचे पॅकेजेस आहेत जवळपास त्यांनी त्यामध्ये रिलेटेड टू डेटा सायन्स, वेब डेव्हलपमेंट सगळे पॅकेजेस त्यांनी त्या डिस्ट्रिब्युशनमध्ये दिलेले आहेत. तर इथे बघा आता Pythonचा सेटअप डाउनलोड झालेला आहे. जर तुम्ही याच्यावर क्लिक कराल, तर विंडोज इन्स्टॉलर जे आहे ते चालू होईल. आता यामध्ये माझ्या ऑलरेडी Anaconda इन्स्टॉल आहे. त्यामुळे मी काही इन्स्टॉल करणार नाही. तर तुम्हाला एक पहिली पायरी जर तुम्हाला Python इन्स्टॉल करायचं असेल, ज्यांच्याकडे खूप लो कॉन्फिगरेशनचा पीसी असेल, त्यांनी माझं रिकमेंडेशन आहे, की फक्त Python इन्स्टॉल करा. Anaconda इन्स्टॉल करू नका. ज्यांचा i3 प्रोसेसर असेल, त्यांनी शक्यतो Python लोकली इन्स्टॉल करायचा आणि लागेल तेवढे आपण पॅकेजेस इन्स्टॉल करू शकतो. आता ते कसं करायचं ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. आता हे बघा, आपण सेटअप डाउनलोड केलाय आणि मी फक्त क्लिक केलंय सेटअपवर. तर विंडोज इन्स्टॉलर चालू झालेलं आहे Python इन्स्टॉलेशनसाठीचं. तर डायरेक्ट इन्स्टॉल नाऊवर करायचं नाही. पहिलं क्लिक करायचं ॲड python.exe टू Python. हे का करायचं? हे एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल सेटअप आहे. एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल पाथ जो आहे तो आपण सेट करतोय python.exeचा जो पाथ असेल जिथे Python इन्स्टॉल होणार आहे, तो आपण अगोदर एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबलमध्ये आपण सेट करतोय. याचं एक प्रमुख कारण आहे, की जेव्हा आपण कमांड प्रॉम्प्टने Python ओपन करू, तेव्हा आपल्याला Pythonची कमांड जेव्हा टाकतो, तेव्हा ऑटोमॅटिकली Python आपल्याला कमांड प्रॉम्प्टवर इन्स्टॉल झालेलं दिसणार आहे आणि Python कमांड तिथे चालणार आहे. जर तुम्ही इथं ॲड python.exe टू पाथ हे जर सिलेक्ट केलं नाही, तर तुम्ही कमांड प्रॉम्प्ट जेव्हा ओपन करता, सपोज मी सीएमडी केलं, कमांड प्रॉम्प्ट ओपन केला आणि कमांड प्रॉम्प्टमध्ये मी जर Python टाकलं आणि मी एंटर केलं, तर तिथे अनरिकॉग्नाइज्ड कमांड Python असा एरर येईल. जर तुम्ही हा ऑप्शन टिक केलेला नसेल तर. त्याच्यासाठी मग तुम्हाला मॅन्युअली जिथे Python इन्स्टॉल झालंय तिथला python.exe फाईलचा जो पाथ आहे, त्या बिन फोल्डरमधला पाथ तुम्हाला मॅन्युअली जाऊन एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबलमध्ये सेट करावे लागेल. तो कसा करायचा तो एक व्हिडिओ नंतर बनवणारच आहे. पण आता सध्या तुम्हाला ज्यांचं कॉन्फिगरेशन कमी आहे, लो कॉन्फिगरेशन लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर किंवा पीसी आहे, त्यांनी Python इंडिव्हिज्युअल Pythonच्या ऑफिशियल वेबसाईटवरून जाऊन डाउनलोड करून इन्स्टॉल करणे. तर मी आता यूज ॲडमिन प्रिव्हिलेजेस व्हेन इन्स्टॉलिंग py.exe याच्यावर क्लिक नाही केलं तरी चालेल. पण ॲड python.exe टू Python पाथ हे तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर इन्स्टॉल नाऊ म्हणायचं. इन्स्टॉल नाऊ म्हटलं तर पूर्ण सेटअप तुमचा इन्स्टॉल होईल. त्यानंतर इन्स्टॉलेशन बंद होईल आणि नंतर फिनिश करायचं आहे. ऑलरेडी माझ्या याच्यात Python इन्स्टॉल्ड आहे, Anaconda इन्स्टॉल्ड आहे. कारण माझा हाय कॉन्फिगरेशन लॅपटॉप आहे. त्यामुळे मी लोकली Python इन्स्टॉल करत नाही. तर मी हा सेटअप फक्त ज्यांचा लो कॉन्फिगरेशन लॅपटॉप आहे त्यांच्यासाठी आहे.
नंतर पॅकेजेस कसे इन्स्टॉल करायचे, तर पीपी इन्स्टॉलर एक पॅकेज मॅनेजर इन्स्टॉलर असतं पायथॉनचं. त्या कमांड थ्रू आपण डिफरंट पॅकेजेस लाइक नमपाय, पॅन्डाज, मॅटप्लॉटलिब हे आपण यूज करू शकतो. पीपी इन्स्टॉलरने इन्स्टॉल करू शकतो. आता मी दुसरा पार्ट सांगणार आहे एनाकोंडा डिस्ट्रीब्युशनचा. तर मी हा क्लोज करतोय सेटअप. ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे. त्यामुळे क्लोज करतो. ओके. तर येस, आर यू शुअर? ओके. आता मी सेकंड एनाकोंडा डाउनलोड असं मी सर्च करतोय आणि हे करतो. बघा, डाउनलोड एनाकोंडा डिस्ट्रीब्युशन याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर इथं स्किप रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं नाहीये. डायरेक्ट फ्री डाउनलोडवर क्लिक केलं तरी जाईल. पण तुम्हाला 2 टाइप आहेत त्याचे. म्हणजे एक पूर्ण मोठं डिस्ट्रिब्युशन इन्स्टॉलर आहे आणि एक मिनिकोंडा डिस्ट्रिब्युशन इन्स्टॉलर आहे. तर आपल्याला आता इथे आपल्याला पूर्ण करायचंय. फ्रीच आहे ते पण. तर जो तुमचा ऑपरेटिंग सिस्टम असेल, सपोज तुमचा विंडोज असेल तर विंडोजचा सेटअप इथून डाउनलोड करू शकता. ग्राफिकल इन्स्टॉलर आहे किंवा मॅक असेल तर मॅक, लिनक्स असेल तर लिनक्स. आणि इथे डायरेक्ट डाउनलोड जरी बटन केलं तर ते ऑटोमॅटिकली रिकॉग्नाइज करतं ओएस कोणते आहे आणि त्या प्रकारे ते डाउनलोड होतं. आता मी डाउनलोडवर क्लिक केलं, ऑटोमॅटिकली डाउनलोड इथे चालू झालं. ओके. अॅनाकोंडा इन्स्टॉलर विंडोजसाठीचं 64.exe. ओके. तर हे 914 MBचं सेटअप आहे. याला खूप वेळ लागेल. तर मी याला थांबवतो आणि ऑलरेडी माझ्याकडे इन्स्टॉल्ड आहे. सेम आपण जी प्रोसेस केली आहे त्यामध्ये पण एक ऑप्शन येतो ऍड python.exe टू पाथ. तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि बाकी नेक्स्ट करत आपल्याला तो इन्स्टॉल करायचा आहे. मग पायथॉन इन्स्टॉल झाल्यानंतर चेक कसं करायचं, तर कमांड प्रॉम्प्ट ओपन करून तुम्ही पायथॉन जेव्हा कमांड टाकताना इथे ऑलरेडी मी पायथॉन अशी कमांड टाकली पायथॉन आणि त्यानंतर मी एंटर केलं. तर पायथॉनचं व्हर्जन किती इन्स्टॉल आहे 3.12.7. तर मी पायथॉनच्या शेलमध्ये आलोय. ओके. पायथॉन कमांड टाकल्यानंतर पायथॉन इन्स्टॉल्ड असल्यामुळे मला इथे शेल मिळाला आहे. ज्याच्यामध्ये इन्स्टॉल किंवा पाथ जर तुम्ही सेट केलेला नसेल तर तिथे तुम्हाला अनरिकॉग्नाइज कमांड पायथॉन असा एरर येईल. त्याच्यासाठीच तुम्हाला तिथे सिलेक्ट ऑप्शन करायचा आहे, पाथ ऍड करायचा आहे. python.exe चा पाथ ऍड करायचा आहे. ओके. आता मी इथे एक्झिट म्हणून हे करतो. एक्झिट फंक्शन आहे ह्या कमांड शेलच्या बाहेर येण्यासाठी. मी एंटर केल्यानंतर हा परत माझ्या ड्राईव्हच्या लोकेशनला जाणार. ओके. तर हे आहे इंटरॅक्टिव्ह शेल पायथॉनचं. आणि सीएलएस कमांड ही क्लिअर स्क्रीनसाठी कमांड आहे, जी आपली स्क्रीन आहे कमांड प्रॉम्प्टची. तर मी एंटर केल्यानंतर स्क्रीन क्लिअर होईल. ओके. तर हे होतं आजचा व्हिडिओ फक्त पायथॉन इन्स्टॉलेशनसाठीचा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की बघूयात की व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट कसं करायचं. व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट पायथॉन 3 प्रकारे आपण करू शकतो. तर त्यामधले मी तिन्ही पण मी सांगणार आहे. मोस्टली आपण कोंडानेच क्रिएट करणार. म्हणजे एनाकोंडा डिस्ट्रीब्युशनचं कोंडा कमांड आहे. कोंडा कमांडनेच आपण पायथॉनचं एन्व्हायरमेंट क्रिएट करणार. ओके. आणि त्याचा फायदा काय आहे तो पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर असाच पुढच्या व्हिडिओसाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. मी पुढे पूर्ण पायथॉनची सीरीज अपलोड करणार आहे आणि त्याचबरोबर मागचे माझे जे व्हिडिओ म्हणजे जो रोड मॅप आहे पायथॉनचा आणि माझ्या चॅनलचा अजेंडा ते पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर ते व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळून जाईल की ह्या चॅनलवर काय येणार आहे. तर कीप लर्निंग, कीप मोटिवेटेड आणि सबस्क्राईब द चॅनल. थँक यू.